पाऊस असताना सुद्धा इथं जमला, त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. आणि आज जी आपण सभा घेतली, सभा घ्यायचं कारण असं आहे का ह्या पवित्र देवस्थानमध्ये एकूण 114 मुस्लिम तरुण ह्या मंदिर परिसरात मध्ये कामाला ठेवले होते आणि ते अनेक वर्षापासून होते. काही आपल्या इथल्या धर्मरक्षकांच्या ते लक्षात आल्यानंतर त्यांनी सकल हिंदू समाजाच्या काही मुख्य लोकांशी संपर्क साधून त्याची माहिती दिली की इथं अशी गडबड चालू आहे. त्याच्यानंतर इथं आपलं मोर्चा करायचं ठरलं. जसं मोर्चा करायचं ठरलं तर इथल्या काही प्रमुख जे संस्थेवर लोक असतील त्यांना कळालं आता मोर्चा होणार, मीडिया येणार, बदनामी होणार. त्यामुळं काल त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं का आम्ही ते 114 लोकांना कामावरून काढून टाकलं. पण कामावरून का काढलं? जेव्हा सकल हिंदू समाज इथे येणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांना कामावरून काढलं. पण एवढ्या दिवस त्या लांड्यांना या बोकांडी घ्यायची गरज काय होती? आज पुऱ्या भारतामध्ये एक अशी जागा दाखवायची, ख्रिश्चनचा चर्च असेल, मुसलमानांची मस्जिद असेल, त्यांचे दर्गे असतील, त्यांचे थडगे असतील, कुठं आपला हिंदू एखादा त्या संस्थेमध्ये कामाला जाताना पाहिला का कोणी? मग हा पुळका फक्त आमच्या हिंदूंनाच का? पण अशा ठिकाणी त्याला कामाला ठेवलं जातं का ज्या मंदिराची आपण जर पूजा पद्धत जर बघितली असेल तर सर्वात कडक आहे. त्या मंदिराच्या परिसरामध्ये आमचं पूर्ण भारतभरातून विदेशातून पर्यटक येतो आणि त्या आलेल्या पर्यटकला इथं मोठ्या प्रमाणात अन्नदान होतो. या गायाच्या मटण खाणारे लोक आमच्या त्या आलेल्या पर्यटकाला त्यांच्या घाण अपवित्र हाताने त्या आमच्या लोकांना जेवण देऊन अपवित्र करायचं काम किती वर्षापासून चालू आहे आम्हाला माहित नव्हतं. आणि आज तो कुठेतरी थांबलं. पण नुसतं थांबून फायदा नाही. हे घेतले कोणी? यांना या ठिकाणी कामावर घेतलं कोणी त्याच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा पहिले डीएनए चेक केला पाहिजे. याच्या घरी कुठं मोगलाची अवलादी येऊन तर नाही गेली म्हणून पहिलं संग्राम भैया आपण सरकारमध्ये आहात, भोसलेजी आपणही सरकारमध्ये आहात. पहिले तर आपण सरकारला मागणी केली पाहिजे, फक्त एक शनी देऊ नाही तर आपल्या भारतामधल्या जिथं जिथं असे पवित्र मंदिर असतील तिथं ह्या लांड्यांचे पाय सुद्धा लागून दिलेले पाहिजे आपण. पण आज दुर्भाग्य असं आहे का आपल्या अनेक मुख्य ठिकाणावर ह्या लोकांना कामावर ठेवण्यात आलेलं आहे. जर मागे आपण तिरुपतीचं जर बघितलं असेल, आपल्या भारताचं 1 नंबरचं देवस्थान आहे. त्या ठिकाणी सुद्धा माशाच्या चरबीचं, माशाच्या तेलाच्या, जनावरांच्या चरबीच्या तेलाने बनलेले लाडू आपल्या लोकांना किती वर्षा बसून या आपल्या हिंदू लोकांना ते प्रसादच्या माध्यमातून दिले जात होते. फक्त आता ह्या आपल्या एका मंदिराचं नाहीये, पूर्ण भारतामध्ये यांनी एक कीड पूर्णपणे याच्यात पूर्ण मांडून टाकली आहे आणि मोठ्या प्रमाणात हिंदूला भ्रष्ट करायचं काम चालू आहे. आणि ज्या लोकांना यांनी कामावर ठेवलं आहे हे लोक कधीही आपल्या देशाची यांना प्रेमच नाहीये. जर आता आपण बघितलं असेल, युद्ध झाल्यानंतर, सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर किती मुसलमान लोकांनी भारताच्या समर्थनमध्ये स्टेटस ठेवले? एकही मुसलमानांनी भारताच्या समर्थनमध्ये स्टेटस ठेवले नाही. आणि जर त्या पाकिस्तानी लांड्यांचं जर बघितलं आपण तर ज्या वेळेस युद्ध चालू होतं, युद्ध चालू असताना आपण जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर त्यावेळेस पूर्णपणे जे हल्ले झाले, म्हणजे श्रीनगर जर आपण बघितला तर श्रीनगरमध्ये बहुसंख्येमध्ये शीख समाज आपला राहतो. हिंदू मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी सर्व हल्ले हे करणारे हे लोक श्रीनगरमध्ये हल्ले झाले, कच्छमध्ये हल्ले झाले, राजस्थानमध्ये हल्ले झाले. पण जिथं जिथं हे हल्ले झाले तिथं तिथं हिंदूंची संख्या जास्त होती आणि त्या ठिकाणी झाले. आपल्या गोल्डन टेम्पलवर सुद्धा हल्ला करायचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यांमध्ये तुम्हाला कधी ऐकायला भेटलं का? एखाद्या ठिकाणी असं ऐकायला भेटलं तर कुठल्या तरी मस्जिदीवर येऊन बंब पडला, कुठल्या मस्जिदीच्या आसपास बंब पडला? नाही ऐकायला भेटल. कारण ह्या देशात राहणारा हा लांडा त्या पाकिस्तानांना माहिती देतो आणि कुठं कुठं हमले करायचे हे त्यांना पहिलेच माहित होतं. काश्मीर सारख्या ठिकाणी बारामुल्ला पण शहर त्या बाउंड्रीच्या आसपास जवळ आसपास असेल, पण श्रीनगरमध्ये सर्वात जास्त हल्ले झाले. हल्ल्या होण्याचं कारण तर ते हिंदू बहुसंख्येने आहे.
आणि आतंकवादी लोकांना लपवण्यामध्ये तिथला मुसलमान सर्वात पुढे असतो. पण आपण कधी कधी मीडियावर आपल्यालाही असं वाटतं, मीडिया कुठली तरी मीडिया चांगला दाखवते, कुठली तरी मीडिया वाईट दाखवते. त्यावेळेस जर ऑपरेशनच्या वेळेस बघितलं असेल आपण, तर त्यावेळेसच्या त्या तिकडच्या मीडियांनी तिथल्या मुसलमानांना रडताना दाखवत आहे काय हा हल्ला झाला, आम्ही याचा निषेध करतो आणि ह्या हल्ल्यामुळं आमचे पर्यटक तुटतील. त्यांचं रडणं फक्त त्यांच्या पैशासाठी आणि पर्यटकसाठी होतं. आपल्या एखाद्या गावाच्या सरपंचला विचारा, जर एखाद्याला विचारायचं एखाद्या गावातला माणूस, बाहेरचा माणूस त्या 3000च्या लोकसंख्येत येऊन थांबला तर पुढे गावाला कळतं कुठला तरी पाहुणा या गावात आलेला आहे. पण त्या ठिकाणी मोठ्या हत्यारे घेऊन ते मुसलमान पाकिस्तानी लांडे तिथे येतात आणि आपल्या भारतीय सैन्याला माहिती सुद्धा होत नाही. का होत नाही? कारण ते त्या मुसलमान लोक त्यांना आश्रय देतात. आपणही लक्षात घेतलं पाहिजे, या लोकांकडून आपण कुठलीही खरेदी करायची नाही. या आता देवस्थानचं झालं, देवस्थाननी फक्त आपल्याला लाडीगोडी लावण्यासाठी ते कामावरून काढलेले आहे. त्यांच्या नाशिकमध्ये युनियन आहे, त्या युनियनच्या मार्फत ते तिथल्या कोर्टामध्ये जाणार आहे. कोर्टात त्यांची पिटिशन टाकणार आहे. पिटिशन टाकून कोर्ट निर्णय देईल तर परत त्यांना कामावर ठेवा. पण जर त्याला कामावर ठेवलं तर आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं, हिंदू आज मोठ्या संख्येने जमलाय, आपल्याला परत इथं जमून त्या लोकांना कामावर ठेवून द्यायचं नाही. आणि आमची प्रशासनाला विनंती काय होती का 114 लोकांना कामावरून काढा. पण भैया 167 लोकांना कामावरून काढलं. आणि कारण काय दिलं माहितीये का? या वेळोवेळी लोक कामावर येत नव्हते असं कारण देऊन त्या लोकांना काढलं. पण याने सांगितलं का ह्या शनिदेवाच्या परिसराला हे अपवित्र करत होते आणि या सकल हिंदू समाजाच्या लक्षात आलं, त्याच्यानंतर ह्यांना काढताय. त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांना फक्त वेळोवेळी कामावरून येत नव्हते म्हणून त्यांना काढलं असं सांगितलं. ऋषी भाऊ, आता तुम्ही यांच्या मागे लागा जरा, किती लोक असे कामावरून येत नव्हते, आपल्याकडे भरपूर डाटा आहे. डाटा काढा. अधिकाऱ्यांवर पहिले कारवाई झाली पाहिजे जे अशा खोट्या माहिती आपल्याला देतात. कारण जोपर्यंत अशा हरामखोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही. यांना असं वाटतं का हिंदू समाज जमतो, मोर्चे काढतो आणि विसरून जातो. तसं नाही. आता याच्या आपण खोलापर्यंत जाऊन या अधिकाऱ्यांना या नोकरीवरून काढायला पाहिजे, तोपर्यंत हे थांबणार नाही. आता हा झाला आपला शनी शिंगणापूरचं. आता जायचं शिर्डीला. मागं संग्राम भैयाने त्यांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशन मध्ये तो मुद्दा घेतला होता. तिथे असं एक हरामी अब्दुल बाबा आहे, कधी जन्म झाला माहित नाही. अब्दुल बाबाची तिथे दर्गा आहे. त्या मंदिरच्या परिसरामध्ये त्या शिर्डीचं पूर्णपणे तिथं देणगी देणारा हा हिंदू आहे. 100% हिंदू तिथं देणगी देतो. पण त्या ठिकाणी एक अब्दुल बाबाची मजार आहे. तिथं कोटींची पण समाधी आहे. अजून 2-3 समाधी आपल्या हिंदू लोकांच्या, त्याच्यात एक मुसलमान अब्दुल बाबाची समाधी आहे. अब्दुल बाबाचा आणि तिथं बसणाऱ्या लोकांचा कुठेही संबंध नाही. तरी सुद्धा कुठेतरी मताच्या राजकारणासाठी काही वर्षापूर्वी त्या लोकांना तिथं बसवलंय. त्या ठिकाणी या अब्दुल बाबाचे जे लोक आहे तिथं, त्या लोकांना घरात पिढीने पिढी त्यांचं असं चालू आहे. परिवार 2-4 माणसं आहे. ते माणसं सकाळी 6च्या पूर्वी म्हणजे पहिली काकड आरती जेव्हा चालू होईल तेव्हापासून तर मंदिर बंद होईपर्यंत त्या मजारीवर बसतात. मजारीवर बसून काय करतात? मोर्चा त्यांच्या हातात गोल टोपी, डोक्यावर गोल टोपी घालून त्या मजारीवर बसतात. पहिले 8-10 जण त्यांची वेलकम टीम आपण पाहिली असेल, वेलकम पिक्चर पाहिलं ना, तशी त्यांची टीम आहे. पहिले ती येणार, त्या मजारीचे दर्शन घेणार, गर्दी पाहिली का ते लोक घुसणार, तिथं दर्शन घेणार आणि त्यांच्या खिशातले 500 रुपये भैया त्या मजारीवर टाकणार. नवीन आलेले पर्यटक राहतात, नवीन पर्यटकला माहित नाही हे काय होतंय. लगेच आपली हिंदू लोक हाय बावळट, थडकं दिसलं जय जय बाप्पा, घुसलं त्याच्यात लाईनीत आणि टाकायला पैसे सुरुवात. लाखो रुपये रोज हे लोक मुसलमान तिथले घरी घेऊन जातात. मग आम्ही मागणी केली, खूप दिवस झाले, ते अजून काढलं नाही. लाखो रुपये तिथून रोज मुसलमान घरी घेऊन जातो आणि मंदिरला दान करायला पैसा सरकारमध्ये जमा होतो. आणि त्याच्या बाजूला थोड्या अंतरावर बजरंगबलीचं मंदिर आहे, तिथं सुद्धा हिंदू दान करतो. पण तिथला दान केलेला पैसा सरकार जमा होतो, ती संस्था जमा करून घेते भैया. म्हणजे हा हिंदूवर, ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्येत हिंदू आहे त्या ठिकाणी हिंदूवरच अन्याय आहे का? फक्त हिंदूंनाच अन्याय करायचा का? ज्या हिंदूंनी तिथं दान केलेलं आहे तो किती टक्क्यात वापरला जातो हिंदूच्या हितासाठी?
जर तुम्ही माहिती मागितली तर तुम्हाला त्याच्यात माहिती भेटणार नाही का त्या हिंदू हितामध्ये त्याच्यातला पैसा किती वापरला जातो. जास्तीत जास्त पैसा कुठे वापरला जाईल माहितीये का? मौलाना पगार. आपल्या भारतामध्ये एक कायदा आहे, ज्या मंदिरामध्ये आपले साधू संत फक्त आणि फक्त चोळे घालून बिगर कपड्याचे दिवस आणि रात्र त्या मंदिराची सेवा करतात, त्या पुजाऱ्यांना कुठलाही 1 रुपयाही अनुदान, कुठलाही पगार भेटत नाही. पण जो मुल्ला मौलवी ह्या भारतामध्ये मुसलमान लोकांना अतिरेकी बनवतो त्याला सरकार पगार देते. हे आपल्याला माहितीये का? भारताच्या अनेक मदरसे आणि मस्जिदीमध्ये यांना सरकारकडून पगार दिला जातो आणि तेव्हा हे लोक यांना जिहादी तयार करून अतिरेकी तयार करायचं काम चालू आहे. हे पण आपण भैया सगळं सरकारच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे. कारण हा कायदा काय आता पास नाही झाला, हा 1947 नंतर हे कायदे सर्व पास झालेले आहे. का हिंदू कसा संपवायचा? हिंदूंनी मोठ्या प्रमाणात मंदिराला दान करायचा आणि तो दान केलेला पैसा या अतिरेक्यांना पुरवायला सरकार तयार आहे. असा कायदा तो तयार केलेला आहे. हा कायदा रद्द झाला पाहिजे. एक तर कायदा रद्द करा किंवा सरकारच्या जे काही अंडरमध्ये मंदिर आहे ते मंदिर सेपरेट करून तिथे एक ट्रस्टी नेमायला पाहिजे. हा जो पैसा जमतोय हा फक्त हिंदूच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे. जो हिंदू टॅक्स भरतो फक्त हिंदू टॅक्स भरतो. मुसलमानमध्ये एक कायदा आहे, तुम्ही बँकेत पैसे ठेवू नका, तुम्हाला व्याज अलाउड नाही. सगळे पैसे टॅक्स सगळं हिंदूंचं, पण फायदा घेतो फक्त एकच समाज, तो हे मुस्लिम समाज. पूर्णपणे आपला सर्वांचा हा पैशाचा फायदा घेतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्या शिर्डीच्या परिसरामध्ये आतापर्यंत जेव्हापासून ती मजार तयार झाली तेव्हापासून ते लोक तिथं बसताय आणि अनेक व्हीआयपी तिथं दर्शनाला येतात, अनेक व्हीआयपी लोक ते बघतात आणि तरी सुद्धा त्याच्यावर कोणी बोलायची हिंमत करत नाही. ही खूप खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे. कुठला ओबीसी सारखा मौलवी तिथं येत नाही दर्शन घ्यायला. तिथं जाणारा प्रत्येक माणूस तो हिंदू आहे, त्या हिंदूला तरी दिसतंय, पण त्याच्यावर बोलायचं नाही. का बरं? का हा 20% मतदान नाराज होऊन जाईल आणि पुढे आपल्याला मतदान करणार नाही. पण आम्हाला काही यांची मतदानाची गरज नाही. जे इथं आले त्यांना कुणाला यांच्या मताची गरज नाही. आणि आम्ही तो मुद्दा उचलून आता इकडचं झालं, आता शिर्डीमध्ये आपल्याला पुढे जाऊन तिथली मजार ती काढून टाकायला पाहिजे आणि तिथं जो पैसा जमतोय तो पूर्णपणे सरकारच्या ह्याच्यात आला पाहिजे, अशी आमची सरकारला मागणी आहे. आणि जोपर्यंत अशा मंदिराच्या सगळ्या परिसरमधल्या ह्या लोकांना हाकलणार नाही तोपर्यंत हे थांबू शकत नाही. कुठेतरी वक्फ बोर्डमध्ये आता कायदा आणल्यामुळं थोडंफार आपल्याला फिरायला कमी पडतं. आता आपण कमी फिरतोय. आता मंदिराच्या प्रत्येक परिसरामध्ये जर मडीला बघितलं, मडीचे सरपंच सुद्धा इथं आलेले आहे. म्हणजे मडीच्या सरपंचाला सुद्धा माहीत आहे त्या मडीच्या देवस्थानचा आपला खूप जुना इतिहास आहे. म्हणजे ज्या वेळेस या मोगलांचा जन्म सुद्धा झाला नसेल त्यावेळेसचे आपले जे मंदिर आहेत त्या मंदिरावर सुद्धा वक्फ बोर्डनी ताबा दाखवला होता. आपल्या सर्वांना माहित असेल. असं एक मंदिर नाहीये, आपल्या डोळ्यासमोर अनेक असे मंदिर आहेत का ज्या मंदिरावर वक्फ बोर्डनी ताबा दाखवला आहे. पण दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे का या सर्व याच्यात जेव्हा वक्फ बोर्डचा बिल आला, वक्फ बोर्ड हा रद्द करायचा, काही त्याच्यात बदल करायचे, तर भैया 237 खासदारांनी त्याच्या विरोधात मतदान केलं. फक्त 95 खासदार साईडला काढले, तर बाकीचे सर्व त्याच्यात हिंदू खासदार होते. त्यात आपल्या नगर दक्षिण पण आहे, उत्तरचं पण खासदार आहे. पहिले तर आपण ह्या सगळ्या खासदारांना ज्यांनी वक्फ बोर्डच्या विरोधात समर्थन मध्ये, वक्फ बोर्ड राहावाच्या समर्थन मध्ये ज्या ज्या लोकांनी याच्यात मतदान केले ना त्याला पहिले आपण गावबंदी घालायला पाहिजे. कारण या वक्फ बोर्डच्या अंडरमध्ये आपलं काशी विश्वेश्वर मंदिर सुद्धा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा काय होती? का माझ्या अस्थिचं विसर्जन कधी करायचं? ज्या वेळेस काशी विश्वेश्वर मंदिर मुक्त होईल, त्यांची अस्थि अजूनही कोल्हापूरमध्ये आणि पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अस्थि अजूनही पडू नये. त्या विरोधात या सगळ्या खासदारांनी जे मतदान केलं, या लोकांना आपण गावबंदी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी आम्हाला हिंदू म्हणायचा अधिकार दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची नावाने आम्ही आयुष्यभर राजकारण करतोय, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही स्वप्न पूर्ण करू शकत नाही. महाराज, आज अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. ही परिस्थिती बदलायला पाहिजे. अशा खासदारांना, अशा प्रत्येक नेत्यांच्या डोंगरावर लात मारून हाकलायला पाहिजे का तू पहिले इथं हिंदू हिताचं बोल, पहिले हिंदू हित बघायला पाहिजे का या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारतामध्ये आम्ही बहुसंख्येने 80% हिंदू आहोत.
गर्वाने आम्ही सांगतो की आम्ही सर्व हिंदू आहोत, पण त्या हिंदूंसाठी कुठलेही कायदे राहिलेले नाहीये. वैजापूरमध्ये काल एक घटना झाली भैया. एका न्हावी समाजाच्या मुलांवर त्याच्या घरावर घुसून मुसलमान टोळक्यांनी हल्ला केला. त्या लोकांचे घरं जाळले, त्या महिलाला मारहाण केली. त्या पोराच्या हातात कुठेतरी आता त्याचा पोलीस कंप्लेंट मध्ये असं म्हणणं आहे का त्या पोरांनी त्याला चाकू मारला, तो मेला. म्हणजे 100-200 लोक जर त्याच्या घरावर हल्ला करत असेल, त्याची दुकान जाळत असेल, तर त्या आत्मसंरक्षणासाठी तो हत्यार त्यांनी चालवलाच पाहिजे. तो हत्यार त्यांनी चालवला आणि काल तो एक तिथला लांडा 72 रुपयापाशी पाठवून दिला. पण काल तिथं फक्त आणि फक्त ते त्या मुसलमानाची बॉडी ते पोस्टमॉर्टम करत नव्हते आणि ताब्यात घेत नव्हते, म्हणून त्या ठिकाणी 5 हिंदूंना सुद्धा जबरदस्ती एफआयआर ला नाव नसताना त्या 5 हिंदूंना त्याच्यात आरोपी केले आणि 2 हिंदू ज्याच्यात त्यांनी एफआयआर ला नाव टाकले. ठीक आहे, केस चालन ते चालन, पण त्यातले 2 हिंदू त्याला आरोपी करा आणि 5 हिंदूला मुक्त करायला पाहिजे. आणि ते सगळं घडल्यानंतर आज त्या ठिकाणी बहुसंख्येत हिंदू आहे, तिथले आमदार आपले हिंदुत्वादी आहे, तरी सुद्धा तिथल्या हिंदूंना काही हिंदू आता श्रीरामपूरला येऊन राहत आहे, घाबरताय लोक. अशी परिस्थिती आपल्याला आली. पहिले हल्ला तुम्ही करायचा, घरात जाळायचे आमचे आणि मग आम्ही सहन करत बसायचे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. या महाराष्ट्राचे जे बंगालमध्ये चालू नाटकं तिथं चालतील, इथं नाटकं केले तर परत 72 रुग्णांकडे पाठवायचं कार्यक्रम इथून लावलेला आहे. इथं नाटके करायचे नाही. आपण सर्व इथं पाहिलं. आता या मंदिर परिसराच्या आसपास म्हणजे शनी शिंगणापूरमध्ये सलीम राईस शनी महात्मा नावाने भैया हॉटेल बिर्याणी, प्रत्येक हॉटेलवर 2-3 मुस्लिम आणि तिथं बिर्याणी विकल्या जाते. आणि मागच्या वेळेस ह्या सलीमकडं गोमांस भेटला होता, काही रेड मारली तर ह्याच्यात फूडवाले काय करताय, हराम करू लोक, त्यांनी कारवाई करायला पाहिजे ना. पण मंदिर परिसरामध्ये ह्या शनी महात्मा नावाने दुकान आणि त्यांना नॉनव्हेज विकायला परवानगी देतं कोणी, ह्या पहिले चौकशी झाले पाहिजे. इथं आमचे लंगे साहेब आलेले हिंदुत्वादी आमदार आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आलेले. आपल्या सर्वांचं काम आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायला पाहिजे. आता नवीन आमदार झाले, सगळ्या माहिती अजूनपर्यंत पोहोचत नसतील, पण आपल्या सर्व हिंदू समाजाचं काम आहे. आपण सर्व त्यांच्याकडे नेऊन दिलं पाहिजे का साहेब हे सगळं उद्ध्वस्त करा. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही त्यांना माहिती होणार कसं. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने जाऊन त्यांना ही माहिती द्या. आणि जर हे प्रशासन स्वतः काढत नसेल, जर प्रशासन हे सर्व काढत नसेल, तर हिंदूंनी कायदा हातात घेतलाच पाहिजे. कारण हिंदूच्या देवाच्या नावाने जर कुणी काही विकत असेल तर हे चालणार नाही. कधी आम्ही कुठं एखाद्या डुक्करचं दुकान उघडलं आणि त्याला डुक्कर मटन शॉप दिलं तर चालेल का? जन्नत डुक्कर मटन शॉप हा चालेल? चालू नाही देणार ना. प्रशासन पण परवानगी देणार नाही, प्रशासन सुद्धा परवानगी देणार नाही. आणि जर इथं आमच्या मंदिराच्या परिसरामध्ये गाय खाणारे ठेवत असेल तर आमचे वाल्मिक समाजाचे, वडरा समाजातले, भिल्ल समाजातले मोठ्या प्रमाणात लोक डुकरं खातात, त्यांना पण मस्जिदी मदरशामध्ये कामाला ठेवा. मग चालेल नाही का? पण ते पण खातील, ते पण वाटतील. जर तसं चालत नसल, त्यांच्यासाठी कायदा असेल, तो कायदा आमच्यासाठी पण आहे. एकही मुसलमान आमच्या देवाच्या स्थानामध्ये कुठेही ठेवायचं काम नाही. आपल्या जवळ बारागाव नांदूर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तिथं धर्मध्वज बसवले होते. धर्मध्वज बसवत असताना आणि तिथं पण हिंदू बहुसंख्येने आहेत, धर्मध्वज बसवत असताना तिथल्या 14 पैकी काही 9 ते 10 लोकांनी सदस्यांनी परवानगी दिली, ग्रामपंचायत भरून तिथं सर्वांनी ग्रामपंचायतीची परवानगी दिली का इथं धर्मध्वज बसवा. धर्मध्वज बसला आणि तिथं चौथाऱ्याचं उद्घाटन करायचं होतं. चौथाऱ्याचं धर्मध्वज कसा आहे? धर्मध्वजवर भोंगा नाही, धर्मध्वज फक्त भगवा फडकत राहतो. भगवा म्हणजे काय जातीवाद करत नाही. पण त्या भगवा झेंडा बसवायचा नाही म्हणून मोठ्या संख्येने आता 15 दिवस झाले तिथल्या मुसलमान लोकांनी त्याला विरोध केला. म्हणजे हा लढा 2 वर्षापासून चालू आहे, 3 वर्षापासून लढा चालू आहे. आणि राहुरीचे पीआय साहेब तिथं भैया होते, तुम्हाला मी व्हिडिओ टाकले. तिथं पीआय साहेब असताना त्या मुसलमानांनी तिथले सगळे जीसीपी वगैरे तिथले काढून टाकले आणि काम करून दिलं नाही. त्यानंतर त्यांनी भैयाला, मला आणि कळदिले साहेबांना बोलवलं. त्याच्यानंतर तिथं थांबून तो चौथारा तयार करून दिला.
म्हणजे जिथं हिंदू लोक बहुसंख्येने आहे, तुम्ही तुमचा धर्मध्वज सुद्धा बसू शकत नाही, अशी परिस्थिती आपल्याला आलेली आहे. पण ही परिस्थिती कधी संपल? जेव्हा आपल्या डोक्यातला सर्व धर्म समभावाचा किडा निघल. आज सर्व धर्म समभाव जो किडा आपल्या डोक्यामध्ये घुसलेला आहे, तो कुठेतरी आपल्याला काढायची गरज आहे. कारण त्या बारागाव नांदूरमध्ये मोठ्या संख्येने हिंदू असताना आपल्याला विरोध होतोय आणि तिथल्या लोकप्रतिनिधीला जाऊन ते बसावं लागतं आहे. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय आहे? आणि जर उद्या लोकप्रतिनिधी दुसरे असते, संग्राम भैया गेले नसते, मग काय करायचं? म्हणजे तो धर्मध्वज काढून घ्यायचा आणि कुठला तरी माणूस येईल, कुठला तरी हिंदुत्ववादी येईल, तेव्हा आम्ही हा धर्मध्वज बसू, असं करायचं का? त्यावेळेस त्यांनी विरोध केला, त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते, पण त्या दिवशी पण त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले. त्यावेळेस गर्दी करून तिथं जावं लागलं आणि मग तो धर्मध्वज तिथं बसला. म्हणजे ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये चालू आहे. ही परिस्थिती कुठेतरी संपली पाहिजे. आपण सर्व इथं मोठ्या संख्येने आलात, पण काय होतं, सभा आपल्या खूप झाल्या. तो आपल्या सभा इथं रोज चालू आहे, कुठं ना कुठं काही ना काही घडतंय, सभा होत आहे, पण ते सभेतून भैया काही निष्पन्न होत नाहीये. आम्हाला सुद्धा या सभा घेऊन आणि बोलून कंटाळा आला. आपणच आपल्या धर्मासाठी लढायचं, आपणच सांगत बसायचं, किती दिवस आपण हे करत बसायचं? अरे पण हे करतो कधी आपण? ज्या वेळेस आपण बहुसंख्येत का सांगतोय का? ज्या वेळेस आपण बहुसंख्येत त्यावेळेस हे करतोय. 2011ची जनगणना झालेली आहे, त्याच्यात 20 कोटी यांची लोकसंख्या दाखवली मुसलमानांची. 2011 नंतर यांनी डुकराचा सुद्धा रेकॉर्ड तोडलाय. जर आपण बघितलं असेल तर यांची पिलावड एवढी पिलावड वाढली आहे तर तुम्ही बघू शकत नाही आणि मोजू शकत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. हिंदूंनी तर एवढं मनावर घेतलं आहे, हम दो हमारे दो, का हिंदू हम दो हमारे दोच्या वरच जायला तयार नाही. एवढं मनावर घेतलं आहे. अरे जर तुला मनावर घ्यायचं असेल तर पहिले सर्व धर्म समभाव हे डोक्यातून काढून टाक. पहिले ते मनावर घे का जे देवी देवता आहे ते फक्त हिंदूंचे आहे. कारण हिंदूंचा इतिहास कधीचा आहे आपण हे सांगू शकत नाही. सनातन धर्माची स्थापना करणारच कोणी नाहीये. बाकी सर्व या पंथाची स्थापना करणारा प्रत्येक माणसं आहे. मोहम्मद पैगंबरनी 1400 वर्षापूर्वी इस्लाम धर्माची स्थापना केली. ख्रिश्चननी 2000 वर्षापूर्वी येशूने केली. अशी यांची तारखा आहे. तशी सनातन हिंदू धर्माची नाहीये. जर मोहनजोदाडो मध्ये जर आपण बघितलं तर 5,500 वर्षापूर्वी तिथं शिवपिंड सापडली. मोहनजोदाडो मध्ये 5,500 वर्षापूर्वीची शिवलिंग सापडले. असा आमच्या देवधर्माचा इतिहास आहे. आणि आमच्या देवधर्माचा इतिहास असा आहे का त्यांनी कधीही दुसऱ्या धर्माबद्दल आम्हाला वाईट बोलायला शिकवलं नाही. का शिकवलं नाही माहितीये का? कारण तेव्हा या आरामी कुणी नव्हतेच. जेव्हा हे कुणी नव्हतेच, इथं फक्त हिंदू धर्म होता. आणि जो धर्माच्या विरोधात आहे तो आधर्मी धर्मविरोधी म्हणायचो आपण. ही नंतर पिळवळ झाली की मोगल आले, यांना हाणून मारून तलवारीच्या जोरावर सलवारी घालायला लावले. काही तिथून पादरी आले, पादरी लोकांनी यांना क्रॉस धरायला लावला. आता ते ख्रिश्चन तर मुसलमान तर आहेत, तिथे ख्रिश्चन सुद्धा इथे कामाला आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. चर्च मधून त्याची एंट्री काढायला पाहिजे. त्याची एंट्री हिंदू धर्माची आहे का? चर्च मध्ये जर त्याची एंट्री असेल तर तो पूर्णपणे ख्रिश्चन झालेला आहे. तशी एंट्री आपण काढायलाच पाहिजे. कारण इथल्या भैया फक्त आता कर्मचाऱ्याचं नाहीये. आता याच्यामध्ये इथं ज्या मंदिर परिसराला जे भोजनालय आहे का, त्याला जे भाजीपाला जो सप्लायर करतो का, तोही मुसलमान. बरोबर ना? मुसलमान ना भैया? सलीम बागवान. एक बोलाय तुम्हाला म्हणजे आपल्या शनिदेवाच्या महाप्रसादाला सुद्धा मुसलमान कदाचित मुद्रून देत असेल भैया. त्यांची संस्कृती जी आहे, थुकून देतात, मुद्रून देतात. आणि तेच आम्ही आमच्याकडे इथं बहुसंख्येत शेतकरी, फक्त इथल्या नेत्या लोकांनी, पडलेल्या नेत्यांनी मोर्चे काढायचे शेतकऱ्यासाठी. अरे तुला इतका शेतकऱ्यांचा पुळका आहे तर डायरेक्ट शेतकऱ्यांकडून माल घे ना. त्यांना टेंडर मध्ये बसव, त्या शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल घ्या. शेतकरी तरी मोठा होईल ना. हे मुल्ला मौलवी हेच आमच्या शेतकऱ्याकडून विकत घेतात आणि तेच आपल्याला जास्त भावामध्ये देतात. का देतात? फक्त आणि फक्त मताच्या राजकारणासाठी. तर किती मतदान असेल? 27 टोटल सगळे ते पूर्ण विधानसभेत 2 लाख
सगळं का? 22-23,000 कमी असेल 22,000 22,000. आणि लोक विधानसभेला भर सभेतून सांगितलं का कुठल्याही मुसलमानांनी मला मतदान करू नका. भर सभेतून 48,000 हिंदूंनी मला मतदान केलं. अहो 48 हिंदूंनी मला मतदान केलं. अरे माझा काही राजकीय वारसा नाही. अहो मी पहिल्यांदा भैया मतदान सुद्धा स्वतःला केलं. त्या ठिकाणी मला 48,000 लोकांनी मतदान केलं. मला हे माहित नव्हतं का इथे ग्रामपंचायत किती आहे. नंतर त्याच्यात आल्यानंतर मला लोकांनी सांगितलं का एवढं ग्रामपंचायत राहतं असं राहतं. आता भैया मार्गदर्शन करता मला काय करायचं राहतं. हे तरी सुद्धा मला 48,000 लोकांनी मतदान केलं. आणि आपण सर्वांनी जर महायुतीवर अभ्यास केला, लोकसभा असेल विधानसभा असेल, आपल्या कुठल्या उमेदवारांनी यांना जबरदस्ती त्रास दिला असेल? एका उमेदवारांनी दिला. फक्त आपल्या उमेदवार लोकांनी आपल्या हिंदू धर्माची बाजू घेतली म्हणून या लोकांनी मतदान नाही केलं आणि पुढेही करणार नाही. यांच्यामध्ये काही लोक आता षडयंत्र करणारे लक्षात ठेवायचं. काल मी शिवसेना साहेबांकडे गेलो भेटायला, तर तिथं मला काही मुसलमान भेटले भैया. अचानक भेटले, जुने होते, गावातले होते. त्यांनी काही पुण्यातले मुसलमान त्याच्यातले आणले, सगळे दाड्या आणि टोप्यावाले होते. मी तिथं भेटायला गेल्या त्यांनी मला विनंती केली का चला आमचे बंधू आहे पुण्यातले भेटा. मी त्याला खूप टाळला, पण तो माझ्या निघताना सुद्धा मागं झाला. ते मदन बोबाई सोबत होते. तिथं गेलो असताना तिने मला काय केलं, जवळ अंगाने एका पोराला इशारा केला शूटिंग काढ. हे सगळे दाढीवाले म्हणजे माणसाला बदनाम कसं करायचं. पण आमच्या माणसाने हुशार आहे, त्या कॅमेऱ्याच्या समोरच उभं राहता जाऊन शूटिंग काढू नको. हे इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या नेत्या लोकांना हे लोक अचानकपणे येतात, टोपी देतात. आणि होतं काय भैया, गडबडीमध्ये काय होतं, एखाद्या कुठेतरी आपण गर्दीत गेलो, अचानक इकडून टोपी घातली तर माणूस गडबडून जातो, समजत नाही काय दिलं. आणि ती संधी साधतात, ती नंतर काढून फेकी झालं, पण ती टोपीवर त्याला फोटो काढून घेतात. फोटो काढला म्हणजे हिंदूकडून तो आपला नेता तुटला जातो. हिंदू समाज त्याला शिव्या घालतो, अरे यार हा नेता तर मुसलमानांकडे जातो टोप्या घालतो. पण हा पूर्णपणे यांचा षडयंत्र चालू आहे. या षडयंत्रामध्ये आपल्या लोकांनी फसू नये. जिथं कुठे गेले तर त्याला सांगा बाबा ते लांब ठेव. माझी टोपी कोणती आहे, भगवी. आम्ही भगवी टोपी घालू, भगवी टोपी असं ना ते. आता तुम्ही पाहिलं असेल अजित पवार साहेबांनी कुठेतरी भूमिपूजन करत होते, तिथे एक मुलगा होता. त्यांनी ते भूमिपूजन करत असताना काहीतरी आपले नियम आहे टोपी घालायचे. त्या मुल्ल्याने इतक्या फाट गोल टोपी दिली, पण त्यांनी त्या मुल्ल्याची नाही घेतली. कारण त्यांनाही माहित झालं की हा मुल्ला मतदान करणार नाही. यांनी टोपी घातली तर आहे ते हिंदू माझी निघून जातील. म्हणून आपण सर्वांनी, आता भरपूर वक्ते इथं बाकी आहे, आपले काही मुद्दे राहिले. याच्यामध्ये 2200 कर्मचारी असे होते का पूर्वी ते घर बसून म्हणजे त्यांना इलेक्शनच्या वापरासाठी भैया 6,000 रुपये घरी बसल्या त्यांना पगार दिला जायचा. 6,000 रुपये म्हणजे 2200 लोकांना घर बसल्या. चूक त्यांची नाहीये. त्या प्रत्येक 2200 लोकांचे स्टॅम्पवर लिहून आणि चेक सुद्धा त्या आमदारांनी स्वतःच्या घरात ठेवलेले. त्या भीतीपोटी त्यांची चेक अजून त्यांच्याकडे, त्या भीतीपोटी ते लोक त्यांचं काम करत होते. त्यांचं काम काय होतं माहितीये का, ऋषी शेट्टे कुठल्या विरोधकाच्या कार्यक्रमात गेले का, तिला काही बोलले का, कुठला त्यांचा नेता कुठे गेला, संदीप लांडे सागरबेगकडे गेले का. पण त्यांची तेवढीच माहिती ठेवायची. ती माहितीची त्यांना 6,000 रुपये महिना भेटायचा. आणि जसे इलेक्शन मधून पडले त्या सगळ्या 2200 लोकांना कामावरून काढून टाकलं, त्यांचा पगार बंद करून टाकला. आणि या अशा कर्मचाऱ्यांना आम्ही लंके साहेबांना विनंती करतो का जेवढे आपले हिंदुत्ववादी लोक असतील यांना काढल्यानंतर या 222 लोकांचा सुद्धा आपण विचार करा आणि यांना कामावर घ्या. आणि आमची मागणी फक्त आणि फक्त मुसलमानांना काढा एवढी होती की काढलेल्या हिंदूंना परत कामावर घ्या अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपण इथं मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. सियावर रामचंद्र भगवान की जय. हॅलो, धन्यवाद सागर भैया. आपल्या या सर्व शब्दांनी विचारांनी हे तरुण नक्कीच जागरूक होतील यात शंका नाही. मी सुद्धा श्रीरामपूरचा आहे. मी या जमलेल्या लोकांना सांगू इच्छितो
आणि मान्यवरांना पण सांगू इच्छितो की श्रीरामपूरमध्ये 2022 पासून एक अशी परिस्थिती होती की नवरात्र उत्सवामध्ये आयोजक प्रायोजक हे दांडिया भरवायचे. त्या ठिकाणी हिंदू महिला मुली असंख्य मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सामील व्हायचा आणि संग्राम भैया त्या ठिकाणी हिंदू महिला मुली मोठ्या संख्येने नवरात्रमध्ये दांडियासाठी सामील होताना कुठलेही नियम अटी नव्हते. कोणी या कोणी जा, कोणी व्हिडिओ काढा, कोणी फोटो काढा, बाप आहे माहित नाही, मुलगा आहे माहित नाही, भाऊ आहे माहित नाही. पण आम्ही सागर भैया बेग यांच्या माध्यमातून राष्ट्रीय श्रीराम संघाच्या सर्व कार्यकारी पदाधिकाऱ्यांनी विडा उचलला आणि प्रशासनाला एक नम्र निवेदन केलं की हे जर थांबलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू. आणि मला गर्व होतोय सांगताना 2022 नंतर श्रीरामपूर शहर तालुक्यामध्ये प्रत्येक दांडियाला आता फक्त एकच नियम असतो. तर हिंदू उपस्थित खऱ्या अर्थाने ईश्वर भगवंताला जिहादी विळख्यातनं मोकळं करण्याकरता इथे उपस्थित असलेले सगळे आमचे हिंदू समाजाचे बांधव आणि भगिनी माता, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. खरं तर ही मोठी शोकांतिका आहे की आपल्या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपलं शनैश्वर देवस्थान आहे हे काही एका तालुक्याचं एका गावाचं देवस्थान नाही, हे एका जिल्ह्याचं देवस्थान नाही, हे केवळ महाराष्ट्राचं देवस्थान नाही, हे केवळ भारताचं देवस्थान नाही, तर जगभरातल्या हिंदूंचं आणि जगभरातल्या शनी भक्तांचं आराध्य स्थान आहे. पण मोठी शोकांतिका ही आहे की जगातल्या हिंदूंचं आराध्य स्थान असलेल्या या देवस्थानाचा उपयोग तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी करता. तुमचा मतदारसंघ म्हणून तुम्ही शनैश्वर भगवंताला पाहता. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. देशातलं जगातलं आज आमचे हिंदू माता भगिनी आमचे बांधव या ठिकाणी येतात. मला सांगा, आराध्य देव आमच्या हिंदू समाजाचा आहे. दर्शनाला येणारे भाविक हिंदू आहेत. जे देणगी देणारे दाते आहेत ते सगळे हिंदू आहेत. आणि प्रत्येकाने केलेला दान धर्म हा फक्त आणि फक्त शनिदेवाचा आणि हिंदू समाजाचा अधिकार आहे. हिंदू समाजाने हिंदू समाजासाठी हिंदू देवतेसाठी केलेल्या दानावर तुम्ही अन्य धर्मियांचे लाड करत असाल तर हिंदू म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. विश्वस्त या पदाची व्याख्याच मुळात अशी आहे. विश्वस्त म्हणजे काय तर भाविकांनी भगवंताकरता ज्या विश्वासाने दान केलंय तो विश्वास जपण्याकरता ज्या पदावर बसायचंय त्याला विश्वस्त म्हणतात. विश्वासघात करण्यासाठी नाही. पण आजवर या देवस्थानामध्ये जे घडलंय ते सगळ्याच्या सगळं विश्वासघात केला गेला. तुम्हाला मतदारसंघ सांभाळायचा आहे, पैसे देणार असाल, काय 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 घोटाळ्यांची